श्री शिवाय नमस्तुभ्यं मराठी धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण या व्हिडिओत श्रीकृष्णाची एक अद्भुत लीला पाहणार आहोत। श्रीकृष्ण स्वतःच भगवान होते, तरीही त्यांनी त्यांच्या मातापित्यांना म्हणजे देवकी आणि वसुदेव यांना 14 वर्ष कारागृहात का ठेवले? भगवान असल्यामुळे ते त्यांना आधी सुद्धा सोडवू शकले असते। आपल्या मातापित्यांना 14 वर्षच कारागृहात ठेवण्याचे नेमके कारण काय होते याविषयीची एक सुंदर कथा आपण ऐकणार आहोत। त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेल्या प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता येतील। स्वतः भगवान श्रीकृष्णाच्या लीला या श्रीकृष्णाशिवाय कोणीही समजू शकत नाही। भगवान श्रीकृष्णाने या अवतार कार्यात अनेक अद्भुत अशा लीला केल्या। या अद्भुत आणि रहस्यमयी लीलापैकी मुख्य म्हणजे महाभारताचे युद्ध। भगवान श्रीकृष्णाला महाभारताच्या युद्धाचे परिणाम माहित होते, तरीही श्रीकृष्णाने पृथ्वीवर धर्माची स्थापना केली आणि आपल्या आईवडिलांना 14 वर्षानंतर कंसाच्या तुरुंगातून सुटका केल्याचे एक रहस्य। गीतेसारख्या अनमोल ज्ञानाच्या हेतूने महाभारताचे युद्ध पूर्ण करण्यासाठी लीला निर्माण केली। भगवान श्रीकृष्ण हे स्वतः देव होते, तरीही त्यांनी आपल्या आईवडिलांना कंसाच्या तुरुंगात का ठेवले आणि श्रीकृष्णाचे मातापिता वासुदेव आणि देवकीला 14 वर्ष तुरुंगवास का भोगावा लागला, ही देखील श्रीकृष्णाची एक लीला होती। आज या कथेतून आपल्याला कळेल की भगवान श्रीकृष्णाच्या या लीलेचे खरे कारण काय होते। श्रीमद भगवत गीतेत वर्णन आहे की मथुरेचा राजा कंस हा देवकी आणि वसुदेवाच्या 8व्या अपत्याकडून मारला जाणार होता। कंसाने देवकीच्या 7 मुलांचा वध केला। भगवान श्रीकृष्ण हे देवकी आणि वसुदेव यांचे 8वे अपत्य होते। कंसाच्या अत्याचारापासून वाचण्यासाठी वसुदेवाने श्रीकृष्णाला गोकुळात नंदबाबाच्या घरी सोडले। तेव्हापासून भगवान श्रीकृष्णांना नंदबाबा आणि माता यशोदा यांचे पुत्र म्हटले जाते। श्रीकृष्णाला माहित होते की त्यांचे खरे आईवडील कंसाच्या तुरुंगात कैद आहेत। कंसाच्या वधानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्णाने आई देवकी आणि वडील वासुदेव यांची तुरुंगातून जेव्हा मुक्तता केली, तेव्हा माता देवकीने श्रीकृष्णाला एक प्रश्न विचारला, तुम्ही साक्षात नारायण विष्णू अवतार आहात, तुमच्या इच्छेने तुम्ही आम्हाला तुरुंगातून यापूर्वी सुद्धा सोडू शकले असते व अत्याचारी कंसाचा वध सुद्धा करू शकला असता, मग तुम्ही आम्हाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी 14 वर्षच का लावली? माता देवकीच्या या प्रश्नाचे उत्तर भगवान श्रीकृष्ण खूप मार्मिक पद्धतीने देतात। श्रीकृष्णाने माता देवकीला सांगितले की माता, पूर्वीच्या जन्मात तुम्ही अयोध्याचा राजा दशरथ यांची पत्नी कैकेयी होता आणि मी राजा दशरथ व माता कौशल्या यांचा पुत्र राम होतो। तुझ्या मागील जन्मात तू मला 14 वर्षाचा वनवास दिला, म्हणूनच या जन्मात तुम्हाला 14 वर्ष तुरुंगात राहावं लागलं आहे। व माता देवकी आश्चर्यचकित होऊन श्रीकृष्णाला म्हणतात, मग महाराणी कौशल्या या जन्मात कोण आहेत? तर कृष्ण सांगतात की माता यशोदा मागील जन्मात माझी आई कौशल्या होती। 14 वर्ष श्रीरामापासून दूर राहिली, म्हणूनच या आयुष्यात मी 14 वर्ष त्यांच्या सोबत होतो। यासाठीच भगवान श्रीकृष्णाने देवकी आणि वसुदेव यांना 14 वर्ष तुरुंगात ठेवले। हे त्यांचे पूर्वजन्माचे फळ होते। तर मंडळी, कथा तुम्हाला कशी वाटली? जर कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेल्या प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता येतील। व कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। राधे कृष्ण।